नमस्कार रसिकांनो, ओविराज यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. सादर करत आहे शरद कुलकर्णी लिखित प्रतिबिंब ही कथा. अभिवाचन केलं आहे सौ नीता वझे यांनी. चला तर ऐकूया. कथेचं नाव आहे प्रतिबिंब. काळाच्या पलीकडचा आरसा. मुंबईचा तो जुना बाजार म्हणजे जणू काळाचा एक गूढ पसाराच होता. दादरच्या त्या अरुंद गल्ल्यांमध्ये वसलेल्या या बाजारात काय मिळेल आणि काय नाही याचा नेम नसतो. तिथे जुन्या पितळी घंटा, गंजलेली कुलपं, मोडीत निघालेली घड्याळं आणि कुणाचे तरी विसरलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो, अशा अनेक गोष्टींचा अस्ताव्यस्त ढिगारा असतो. संतोषला अशा विचित्र गोष्टी गोळा करण्याचा भारी नाद. गेल्या रविवारी तो असाच तिथे भटकत होता. पाऊस पडून गेल्यामुळे हवेत एक प्रकारचा कुबट वास आणि मातीचा गंध मिसळला होता. तिथे एका कोपऱ्यात, जिथे सूर्यप्रकाशही पोचायला घाबरत होता, एक छोटी टपरी होती. त्या टपरीवर एक म्हातारा बसला होता. त्याचं वर्णन करणं तसं कठीणच. चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे इतके होते की तो हसतोय की रडतोय हे कळायला मार्ग नव्हता. डोळ्यांवर पांढरे शुभ्र आणि जाड भिंगाचा चष्मा, ज्याच्या मागून त्याचे डोळे मोठे आणि पाणीदार दिसत होते. संतोष तिथे पोहोचला तेव्हा तो म्हातारा एका जुन्या आरशाची काच मखमली कपड्याने पुसत होता. आरशाला एक विचित्र पितळी कडा होती आणि त्यावर न समजणाऱ्या काही खुणा कोरल्या होत्या. हे काय आहे आजोबा? संतोषने कुतूहलाने विचारलं. त्या म्हाताऱ्याने मान न वर करताच उत्तर दिलं, हे तुझं उद्या आहे पोरा. लोक इथे जुनं घ्यायला येतात, पण हा आरसा तुला नवं दाखवेल. घ्यायचंय का? फक्त 200 रुपये. त्याचा आवाज एखाद्या कोरड्या विहिरीतून येणाऱ्या आवाजासारखा खोल होता. संतोषला ते बोलणं विचित्र वाटलं, पण त्या आरशात काहीतरी वेगळीच ओढ होती. त्याने 200 रुपये मोजले आणि तो आरसा घेऊन निघाला. निघताना त्या म्हाताऱ्याने पुटपुटल्यासारखं केलं, लक्षात ठेव पोरा, चित्र पाहणं सोपं असतं, पण ते रंगवणं कठीण. काळाचा हा पसारा तुला भरकटवू शकतो. सकाळचे 7 वाजले होते. मुंबईच्या एका गजबजलेल्या चाळीतील 10 बाय 10च्या खोलीत संतोष त्या आरशासमोर उभा राहून आपला टाय नीट करत होता. संतोष म्हणजे आपल्यासारखाच एक मध्यमवयी तरुण. M.Com झालेला, पण नोकरी एका कॉर्पोरेट कंपनीत ज्युनियर ॲनालिस्ट म्हणून त्याचं आयुष्य. म्हणजे लोकलची गर्दी आणि बॉसच्या शिव्या. तो टाय नीट करत असताना सहजच त्याने आरशात पाहिलं आणि त्याचे हात हवेतच थबकले. आई शपथ! त्याच्या तोंडून उद्गार निघाला. आरशात त्याला स्वतःचं सध्याचं रूप दिसतच नव्हतं. त्याऐवजी आरशात त्याला तो स्वतः एका आलिशान केबिनमध्ये बसलेला दिसला. अंगावर महागडा सूट, टेबलवर CEO अशी पाटी आणि खिडकीबाहेर न्यूयॉर्कचं विहंगम दृश्य. संतोषला वाटलं, सकाळ सकाळी चढली आहे की काय? त्याने डोळे चोळले, परत पाहिलं. आरशातील संतोषने हसून त्याच्याकडे पाहिलं आणि हातातल्या एका फाईलवर ऐटीत सही केली. संतोषचं हृदय जोराजोराने धडधडू लागलं. आपण ज्या भविष्याचं स्वप्न पाहतो ते यात जिवंत दिसत होतं. सुरुवातीला त्याला प्रचंड आनंद झाला. ज्याला आयुष्यात फक्त संघर्षाची सवय होती, त्याला आता विजयाचा मार्ग स्पष्ट दिसत होता. पुढचे काही दिवस संतोष आरशाच्या प्रेमात पडला. तो तासनतास त्या आरशासमोर उभा राहून आपलं उद्या बघत बसायचा. आरशाने दाखवली की पुढच्या महिन्यात त्याला प्रमोशन मिळणार आहे. हे कळल्यावर त्याने कामावर मेहनत घेणं सोडून दिलं. आरशाने दाखवले की तो एका लॉटरीमध्ये मोठी रक्कम जिंकणार आहे, म्हणून त्याने बचतीचे नियम धाब्यावर बसून क्रेडिट कार्डवर उधळपट्टी सुरू केली. एके दिवशी संध्याकाळी संतोष घरी आला. त्याची आई किचनमध्ये त्याच्यासाठी गरम गरम पोळ्या करत होती. संतोष पुन्हा आरशासमोर उभा राहून स्वतःचं भविष्य बघण्यात गुंग झाला होता. आईने बाहेर येऊन त्याला आवाज दिला, अरे संतोष, हातपाय धु आणि जेवायला बस. आज तुझे आवडते वांग्याचे भरीत केलंय. संतोष आरशातून नजर न हटवता म्हणाला, आई तू काय रोज रोज तेच तेच भरीत आणि पोळी करतेस? थोड्या दिवसात बघ
आपण मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार. मोठी गाडी येणार आपल्या दारात. तुला हे काही सांगायची गरज लागणार नाही. आई थबकली. तिच्या चेहऱ्यावर आनंद होण्याऐवजी काळजी दिसू लागली. ती म्हणाली, पोरा, मोठ्या गाडीत बसल्यावर आपली माणसं विसरू नकोस रे. आणि कष्ट केल्याशिवाय जे मिळतं ना त्याची चव भरितासारखी गोड नसते. तू हल्ली बदलला आहेस. खूप स्वप्नात असतोस. संतोषने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला आरशात दिसत होतं की त्याची आई भविष्यात एका आलिशान बंगल्यात बसली आहे. पण तिची ती साधी माया, तो हातातला चिमटा आणि तो घामाचा वास त्या आरशात कुठेच नव्हता. पुढच्या आठवड्यात ऑफिसमध्ये एक भयंकर प्रसंग घडला. कंपनीला एका मोठ्या मल्टीनॅशनल क्लायंटचा प्रोजेक्ट मिळाला होता. ही जबाबदारी संतोषवर सोपवण्यात आली. बॉसने त्याला केबिनमध्ये बोलावून सांगितलं, संतोष, ही तुझ्यासाठी मोठी संधी आहे. जर हे नीट झालं तर प्रमोशन तुझंच आहे. संतोषने घरी येऊन आरशात पाहिलं. आरशात त्याला तो प्रोजेक्ट यशस्वी होताना दिसला. त्याने पाहिलं की मीटिंगमध्ये क्लायंट त्याच्या प्रेझेंटेशनवर नाराज होऊन निघून गेला आहे. संतोषला वाटलं, जर मी हरणारच आहे तर कशाला जीव तोडून मेहनत करायची. आरसा खोटं तर बोलणार नाही. त्याने प्रोजेक्टची फाईल तशीच बाजूला ठेवली. मेहनत करणं बंद केलं. प्रेझेंटेशनच्या आदल्या रात्री तो सुट्टीतल्या फोटोंमध्ये रमला होता. पण त्याचा सहकारी रमेश रात्रभर जागून त्या प्रोजेक्टवर काम करत होता. दुसऱ्या दिवशी मीटिंग सुरू झाली. संतोषने अतिशय कंटाळवाणे आणि कसलीही तयारी न करता प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. जसं आरशात दिसलं होतं तसंच घडलं. क्लायंट नाराज होत होता. पण अचानक रमेश मध्ये उठला. सर, संतोषने या मुद्द्यावर विचार केला आहे, पण मी त्यात काही नवीन अपडेट्स ॲड केले आहेत. असं म्हणून रमेशने आपलं काम मांडलं. ते काम इतकं जबरदस्त होतं की क्लायंट खुश झाला आणि त्यांनी करारावर सही केली. संतोष चकित झाला. यश तर मिळालं, पण ते रमेशला मिळालं. रमेशचं कौतुक झालं आणि संतोषला बॉसकडून जबरदस्त मेमो मिळाला. संतोष धावत पळत घरी आला. त्याने तो आरसा पाहिला. आरशातील चित्र आता बदललं होतं. आता तो न्यूयॉर्कच्या केबिनमध्ये नसून एका साध्या क्लर्कच्या खुर्चीत बसलेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि नैराश्य होतं. त्या क्षणी संतोषला आयुष्याचं सर्वात मोठं सत्य समजलं. भविष्य हे काही दगडावरची रेघ नसते. आरसा फक्त एक शक्यता दाखवत होता. जर त्याने मेहनत केली असती तर न्यूयॉर्कची केबिन त्याची होती. पण त्याने आरशावर विश्वास ठेवून प्रयत्न सोडले, म्हणून त्याचं भविष्य बदललं. त्याने आरशाकडे पाहिलं आणि त्याला त्या म्हाताऱ्याचे शब्द आठवले. काळाचा हा पसारा तुला भरकटवू शकतो. खरंच तो भविष्याच्या लखलखाटात आपला वर्तमान हरवून बसला होता. ज्याप्रमाणे आपण गाडी चालवताना फक्त लांबचा रस्ता बघतो, तेव्हा चाकाखाली येणारा खड्डा आपल्याला दिसत नाही आणि अपघात होतो. तसंच संतोषचं झालं होतं. त्याने तो आरसा उचलला आणि एका जुन्या कापडाने घट्ट झाकून ठेवला. त्याला आता भविष्याची अनिश्चितता हवी होती. त्याला उद्या काय होईल याची भीती नाही, तर उत्सुकता हवी होती. तो आपल्या आईपाशी गेला. आई किचनमध्ये आजही तशीच काम करत होती. संतोषने मागे जाऊन तिला मिठी मारली. आई, उद्या आपण हॉटेलमध्ये नाही तर इथेच बसून तू केलेलं भरीत खाऊयात. मला माझं भविष्य नाही तर माझा आज जगायचा आहे. असं म्हणताना त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो पुन्हा आपल्या साध्या आरशासमोर उभा राहिला. यात त्याला फक्त तोच दिसत होता. थोडं अपयश पचवलेला, पण आता लढायला तयार असलेला संतोष. त्याने आपली बॅग उचलली आणि लोकलच्या गर्दीत मिसळण्यासाठी तो घराबाहेर पडला. आता त्याच्याकडे वेळ नव्हती, कारण त्याला त्याचं भविष्य आरशात बघायचं नव्हतं, तर स्वतःच्या रक्ताने आणि घामाने लिहायचं होतं. काळाच्या त्या गूढ पसाऱ्यातून तो बाहेर पडला होता, एक मौल्यवान धडा घेऊन. धन्यवाद नीताजी. तर रसिकांनो, ही होती शरद कुलकर्णी यांची प्रतिबिंब ही कथा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती. धन्यवाद.